स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचितापणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेनार. स्वामी समर्थ अस्तिपै हावेरी नामग्रामी, यजुर्वेदी ग्रहष्टाश्रमी. बाळाप्पा नामे कोणी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूलतया सर्वप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पलटली त्यांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल, हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्ने सुवर्णताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहोनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरू शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णता सर्व दोष हरतील. महायात्र संकल्पे करुण जननिगती घराहून. परी मार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळकमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोन यावरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तियेची झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागला. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाळलीला. पाहोनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबरतया अवसरी पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करुण पूजा करती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखवली चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लावता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत
कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील निश्चित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागती निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी जयाचे आगमन श्रीभवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवलनसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. करुणिया एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची साऊली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परी सोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तिथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करीती. जेथे वाहे भीमरथी स्नान करती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्रीधन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करती गंगा स्नाना नमस्कार घालती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागून या मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटपवनी मागुती येती गावात. सेवे कर्यांबरोबरी मागून या माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्न स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते ग्रहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नो हेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवुजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरवणी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अति कष्ट शोषिले सद्गुरु कृपानुहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोग दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी.
तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. एक मास होता निश्चिती, स्वप्नी तीन यती मूर्ती, येऊन या दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी, येऊन या आज्ञापी, अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळाले की, अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले, त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी, आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. त्यासी त्यानी न मारले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले, गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशींचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकवण दर्शनाते धावती. तयाची जाहली गर्दी, यात्रा उत्तरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसा भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शनाकारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीरजती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखून नगरी बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्मसार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवेकरी, स्वहस्तिल करतील श्रीचाकरी. ती मधुर कथा चतुरी पुढेल अध्याय परसावी. जयाचा महिमा अगाध तो केवळ सचिदानंद, विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत एकादशोऽध्याय गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु. स्वामी चरित्रसारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी. आनंदपोटी न चमावे, त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐसी. ऐशा गर्दीत आपणांसी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने धावून दृढचरण धरिले. कंठ सद्गतीत झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणैकमी पण विसरला, परमतोषला मानसी. गंगा मीनली सागरी, जैसे तरंग जलाभीतरी. तैसे बाळप्पा त्या अवसरी, स्वामी चरणे दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा, दृढ झडला स्वावे. एवोनिया भानावरती, श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखविले. धन्यता मानुनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी. परितयाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करुणी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिऱ्हाडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला.
म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले, म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री स्वामी समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर माथे आचरून घेऊन स्वामी दर्शन. जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होत्या त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळाप्पाचे अंतरी. सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या मांजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. बाळाप्पानी हे पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ. पूजा अधिक व्हावा यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ता अरण्यातही वस्ती करती. परी तेथेही पूजा आरती नेमे करती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबी मधून या रक्त वाहात असे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहून उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांबरी बाळप्पा करी चाकरी. तयाचे अंतरपरी स्वामी मयन झाले. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी. आपण सांगूनी बाळाप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्य अधिक आणून. ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशूर उभयता करती विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मणी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन. करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला
ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान. बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मणी आणिले. म्हणे जावया आपणासी. समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहुनी उभे तन्नी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघेजण तयासी सदैव शरण. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. 12 अध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु.